जळगाव पोलिसांचा कुंटणखाण्यावर छापा, पकडलेल्या महिलेचे नाव कळताच बसला धक्का. या इथे एवढं असताना असला प्रकार, संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा. जळगावच्या निमखेडी रोड परिसरात घडलेल्या या कारवाईनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. एका साध्या दिसणाऱ्या अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या कथित प्रकारामागे असं काही समोर येईल याची कुणालाही कल्पना नव्हती. सुरुवातीला ही कारवाई इतर छाप्यांप्रमाणेच एक नियमित पोलीस कारवाई वाटत होती. 21 मे रोजी जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने निमखेडी रोडवरील एका अपार्टमेंटमध्ये छापा टाकला. परिसरात सुरू असलेल्या संशयास्पद हालचालींबाबत पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत कारवाई केली आणि या छाप्यात काही व्यक्तींना ताब्यात घेण्यात आलं. त्या ठिकाणी सुरू असलेल्या कथित अनैतिक व्यापाराच्या प्रकरणामुळे परिसरातही खळबळ उडाली होती. या कारवाई दरम्यान एक पुरुष आणि एक महिलेविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळावरून 2 महिलांची सुटका केली. सुटका करण्यात आलेल्या महिलांपैकी एका महिलेबाबत पोलिसांना सुरुवातीपासूनच काहीतरी वेगळं जाणवत होतं. तिची बोलण्याची पद्धत, हालचाल आणि चौकशी दरम्यान दिली जाणारी माहिती यामध्ये सातत्याने विसंगती आढळत होती. ती प्रत्येक वेळी वेगवेगळी माहिती देत होती. स्वतःची ओळख स्पष्ट सांगण्याचं ती टाळत होती. पोलिसांनी सुरुवातीला साधी चौकशी केली, पण उत्तरांमधील बदलांमुळे संशय अधिक गळत झाला होता. त्यानंतर पोलिसांनी त्या महिलेच्या कागदपत्रांची तपासणी सुरू केली. तिच्याकडे असलेली कागदपत्र वरवर पाहता व्यवस्थित वाटत होती. आधार कार्डही होतं, मात्र पोलिसांना काहीतरी चुकीचं असल्याची जाणीव होत होती. चौकशी दरम्यान ती सातत्याने दिशाभूल करत असल्यामुळे अधिक बारकाईने तपास करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तिचा मोबाईल फोन तपासला. मोबाईलमधील काही संपर्क क्रमांक, काही परदेशी नंबर तसेच वेगवेगळ्या नावांनी सेव्ह केलेली माहिती पाहून पोलिसांचा संशय आणखी वाढला. अनेक गोष्टी जुळत नव्हत्या. तपास यंत्रणांनी मग तिच्या कागदपत्रांची बायोमेट्रिक पडताळणी करण्याचा निर्णय घेतला. बायोमेट्रिक पडताळणी सुरू झाल्यानंतर तपासात मोठं वळण आलं. तिच्याकडे असलेलं आधार कार्ड बनावट असल्याचं स्पष्ट झालं. ही माहिती समोर येताच पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाकडे अत्यंत गांभीर्याने पाहायला सुरुवात केली. आता प्रश्न फक्त एका कथित कुंटणखाण्याचा उरला नव्हता, तर बनावट कागदपत्र आणि ओळख लपवण्याचं मोठं जाळं असल्याची शक्यता निर्माण झाली. चौकशी अधिक वाढवण्यात आली. त्या महिलेला पुन्हा प्रश्न विचारण्यात आले. अखेर तपासात तिची खरी ओळख समोर आली. पोलिसांच्या माहितीनुसार त्या महिलेचं नाव जाकिया अबुल काहेर फोकर असून ती मूळची बांगलादेशातील खुलना येथील रहिवासी असल्याचं निष्पन्न झालं. आता पोलिसांसमोर अनेक प्रश्न उभे राहिले होते. ही महिला भारतात नेमकी कशी आली? ती कोणाच्या मदतीने महाराष्ट्रात राहत होती? तिला बनावट आधार कार्ड कोणी तयार करून दिलं? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती किती दिवसांपासून येथे वास्तव्यास होती? या सर्व गोष्टींचा तपास सुरू करण्यात आला. प्राथमिक माहितीनुसार संबंधित महिला काही काळापासून वेगवेगळ्या शहरांमध्ये राहत होती का, याचाही तपास सुरू आहे. तिने स्थानिक ओळखपत्रांचा वापर करून स्वतःची खरी ओळख लपवली होती का, याचाही शोध घेतला जात आहे. प्रत्येक माहितीची पडताळणी केली जात असून पोलीस तपास अत्यंत सावधगिरीने करत आहेत. या प्रकरणानंतर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणी बांगलादेश कनेक्शन समोर आल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. बनावट कागदपत्र तयार करून देशात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्यांचं जाळं सक्रिय आहे का, अशीही चर्चा सुरू झाली आहे.